14 मार्च दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली। त्यावेळी न्यायमूर्ती वर्मा हे त्यांच्या घरी नव्हते, मात्र त्यांच्या मुलांनी ही आग पाहताच तत्काळ अग्निशमन दलाला फोन करत घटनेची माहिती दिली। न्यायमूर्ती वर्मा यांच्या बंगल्याच्या स्टाफ क्वार्टर जवळ ही आग लागलेली होती आणि आगीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती जवळच्या अडगळीच्या खोलीपर्यंत देखील पसरली। अग्निशमन दलाचे जवान हे खोलीत घुसले आणि त्यांनी पाहिलं की 4 ते 5 पोत्यांमध्ये भारतीय चलनाच्या नोटा जळतात। त्यांनी लगेच त्याचा व्हिडिओ काढला आणि 15 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान म्हणत होते, गांधीजी जळतायत। पण घरात इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड सापडल्यानंतर देखील न्यायमूर्ती वर्मांवरती गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाहीये? त्यांच्यावरती काय कारवाई होणार, या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया। नमस्कार, मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात आधी तर हे प्रकरण समोर आल्यानंतर न्यायव्यवस्था पूर्णपणे हादरून गेली होती। या प्रकरणानंतर सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवर कसा विश्वास राहील असा प्रश्न विचारला जात होता। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली। 20 आणि 24 मार्च रोजी या समितीच्या 2 बैठका देखील झाल्या। यानंतर समितीने आपला अहवाल सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध करत न्यायमूर्ती वर्मा यांची तात्काळ अलाहाबाद कोर्टामध्ये बदली केली। पण इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोकड सापडल्यानंतर देखील त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। पण का? तर त्यामागे काही कायदेशीर बाबी आहेत, त्या आज आपण या माध्यमातून समजून घेऊयात। सर्वात आधी तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्याकडे जी रोकड सापडली तिच्यावरती स्पष्टीकरण देताना म्हटलंय की आपल्या कुटुंबियांपैकी कोणीही त्या खोलीमध्ये पैसे ठेवत नाही, किंबहुना त्या खोलीत जातही नाही। हा आपल्याला फसवण्याचा डाव आहे, कोणीतरी जाणून बुजून बदनामी करते, असं त्यांनी तेव्हा म्हटलेलं आहे। तर यात कायदेशीर बाब अशी की 1968 साली न्यायमूर्ती चौकशी कायदा अंमलात आणण्यात आला। यामध्ये एखाद्या न्यायाधीशाला पदावरून काढण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपतींकडे असतो। न्यायमूर्तींना कोणाच्याही दबावाखाली न येता आपलं काम चोखपणे पार पाडावं, यासाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे। त्यानुसार एखाद्या न्यायाधीशावरती काही आरोप झाले तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येते। पुढे ही समिती संसदेतील दोन्ही सभागृहांसमोर आपला अहवाल सादर करते। त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये या अहवालावरती चर्चा करण्यात येते। यामध्ये लोकसभेच्या 100 आणि राज्यसभेच्या 50 खासदारांची सहमती असावी लागते। तर पुढे लोकसभेचे अध्यक्ष किंवा राष्ट्रपती हे संबंधित न्यायाधीशाला पदावरून हटवण्यासंदर्भाचा निर्णय घेतात। पण ही प्रक्रिया फार वेळ घेणारी आहे। हेच आपल्याला न्यायमूर्ती वर्मांच्या केसमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। आता महत्वाचं म्हणजे न्यायमूर्ती वर्मांवरती खटला दाखल का करण्यात आलेला नाहीये? तर कोणत्याही न्यायाधीशाविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी ही पोलिसांना नसते। एखाद्या न्यायाधीशावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर सर्वात अगोदर राष्ट्रपती त्याबद्दल चौकशी करतात। जर त्यांना चौकशीमध्ये काही आढळलं तर त्यानुसार चौकशी पुढे नेण्यासंदर्भाची कारवाई होते, अन्यथा चौकशी थांबवली जाते। चौकशीमध्ये राष्ट्रपतींना तथ्य आढळलं तर ते सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घेऊन आरोप असणाऱ्या न्यायाधीशावरती गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देतात। पण भारताच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही न्यायाधीशावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये किंवा कोणत्याही न्यायाधीशाला महाभियोगाद्वारे आपल्या पदावरून काढण्यात देखील आलेलं नाहीये। आतापर्यंत 6 न्यायाधीशांविरोधात संसदेमध्ये महाभियोग आणण्याचा प्रस्ताव समोर आला होता, मात्र बहुमत नसल्यानं हा प्रस्ताव काही मंजूर झालेला नाहीये। आता न्यायमूर्तींवरती गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने 1991च्या न्यायमूर्ती के वीरास्वामी प्रकरणाच्या निकालात सुनावली। पण आता या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। एका PIL मार्फत या निकालाला आव्हान दिलं गेलं। आता सध्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या केसवरती आलं तर त्यांच्या घरामध्ये बेहिशोबी जळालेली रोकड सापडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं त्यांची बदली करून दिल्ली उच्च न्यायालयावरून अलाहाबाद उच्च न्यायालयात केलेली आहे। मात्र त्यांच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशननं अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय। मात्र आता पुढे या प्रकरणात काय होतंय हे तर आपल्याला वेळ आल्यावरच कळेल। तोपर्यंत तुम्ही तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि 1968च्या न्यायमूर्ती चौकशी कायद्यात संशोधनाची गरज आहे का? तसंच 1991च्या न्यायमूर्ती के वीरास्वामी निकालाला आव्हान देणं योग्य आहे का, यावरती देखील तुमचं मत नक्की मांडा। धन्यवाद।